रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आजचा जो फ्लॅट आहे खूप चांगला, खूप सुंदर आणि एकदम कन्स्ट्रक्शन क्वालिटी म्हटलं तरी खूप सुंदर आणि चांगली आहे. 710 कार्पेटचं पिरेमल वैकुंठ नावाचं ठाण्यामध्ये कॉम्प्लेक्स आहे, जे ठाणा स्टेशनपासून साधारणतः 4.5 ते 5 किलोमीटर अंतरावरती आहे, जिथे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम सगळ्या सुखसुविधा चांगल्या पद्धतीने दिलेल्या आहेत. कार पार्किंगची सुविधा बिल्डिंगच्याच खाली पोडियम आहे, त्याच पोडियमच्या खाली कार पार्किंग असणार आहे. भगवंताचं एक टेम्पल इथे खूप, इस्कॉन टेम्पल खूप मोठं आणि खूप सुंदर चांगल्या पद्धतीचं बनवलं गेलेलं आहे. याच्या शेजारी जर आपण बघितलं तर तुम्हाला एक नमो सेंट्रल पार्क ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशननी बनवले, तेही याच्या बाजूलाच असणार आहे. आणि त्याच फ्लॅटमध्ये 710 कार्पेटचा आपण 2 BHK फ्लॅट बघतो, ज्या फ्लॅटमधनं जर तुम्ही सरळ बघितलं तर तुम्हाला सुंदर असं पाणी दिसतं, सुंदर असे झाडं दिसतात. अशाच पद्धतीचा हा क्रिक फेसिंगचा चांगल्या पद्धतीचा फ्लॅट आहे, जिथे हे दोस्ती वेस्ट काउंटी पण आहे, त्याच्यात हिरो शाळा आलेली आहे, ऑलरेडी चालू झालेली आहे. आणि त्याच्याच नंतर जर तुम्ही मागच्या साईडला बघितलं तर हा जो रोड तुम्ही बघताय, हा जो रोड दिसतोय, हा रोड डायरेक्ट कोलशेतला जातो. म्हणजे आतनं हा जो रोड आहे हाही पूर्ण झालेला आहे. हा एक तुम्हाला मेट्रोचा आहे, तो एक वेगळा विषय, पण आतनं हा डायरेक्ट सेंट्रल पार्क म्हणा किंवा कोलशेत गावामध्ये हा रोड जातो. हा रोडही तयार झालेला आहे. अशाच ठिकाणी ह्याचं मेट्रो स्टेशन पण आहे, तर हे 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावरती ह्या प्रोजेक्टपासून मेट्रो स्टेशन हे असणार आहे. 710 कार्पेटचा 2 BHKचा फ्लॅट नक्की कसा आहे, याचा मेंटेनन्स जो आहे तो साधारणतः 8 ते 9 हजार रुपये याचा मेंटेनन्स असणार आहे. खूप सुंदर आणि अनटच सिलिंग हाईट ॲज कम्पेअर टू बाकी ठिकाणीपेक्षा याची जी सिलिंग हाईट्स आहे ही पण थोडी दुसऱ्यांपेक्षा थोडी वेगळी, म्हणजे जास्त आहे, थोडक्यात मला हे सांगायचं आहे. आणि ज्यावेळेला आपण हा फ्लॅट तसा जर बघितला, वेस्ट फेसिंगचा फ्लॅट असणार आहे. सकाळचं ऊन तुमच्या घरामध्ये येईल आणि बाहेर जाताना मात्र हा वेस्ट असेल. आणि ज्यावेळेला आपण बाहेर जाणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता, ज्यावेळेला आपण ह्या म्हणजे थोडक्यात प्लसचं चिन्ह बनवलेलं आहे. समोर 2 फ्लॅट, ह्या साईडला 2 फ्लॅट, ह्या साईडला 2 फ्लॅट, अधिक ह्या साईडला 2 फ्लॅट, टोटल एका फ्लोअरवरती जर बघितलं आपण तर 6 फ्लॅटचं प्रावधान आहे. आणि लिफ्टचा जर आपण विचार केला तर टोटल 3 लिफ्टचं प्रावधान पण तुम्हाला केलेलं आहे. 3 ते 4 लिफ्टचं प्रावधान आहे. ह्या साईडला 3 अधिक त्या साईडला 3, म्हणजे अशा 4 लिफ्ट आहेत. हे जे फ्लॅट आहे, ह्या फ्लॅटच्या समोर गेल्यानंतर तुम्हाला 2 फ्लॅटमध्ये इथपर्यंत याची एवढी मोठी जागा, इकडे पण अशी लॉबी तशी आहेच आहे मोठी. आल्यानंतर तुम्ही इथे आल्यानंतर ह्या फ्लॅट ह्या साईडला, ह्या फ्लॅट ह्या साईडला. ह्या फ्लॅटच्या सोबत एकच गोष्ट चांगली काय आहे की इकडे तुम्हाला शिवरॅक वगैरे प्रॉपरली तुम्ही हे सगळं करू शकता. आणि मग तुम्ही इथे ज्या वेळेला येणार आहात त्यावेळेला तुम्हाला इथे हे शूरॅक तुम्ही बनवल्यानंतर तुम्ही आतमध्ये हे जाऊ शकता. ज्यावेळेला तुम्ही आतमध्ये जाणार आहात त्यावेळेला तुमचं इथे आल्यानंतर इमिडिएटली तुमचं हे किचन चालू होतं. ह्या मालकांनी आत्ताच हे घराचा ताबा वगैरे घेतला आहे, भगवंताची पूजा वगैरे सगळा कलश वगैरे सगळी स्थापना ऑलरेडी केलेली आहे. इन्व्हेस्टर असल्या कारणाने यांना तो तुरंत विकायचा आहे, त्याच्यामुळं आता खरं तर हा विक्रीसाठी उपलब्ध आहे. आणि ह्याची हे तुमचं असणारं बाल्कनीचा, ड्राय बाल्कनीचा स्पेस आहे, जिथे तुम्ही प्रॉपरली तुमची वॉशिंग मशीन ठेवू शकता. आणि ह्या वॉशिंग मशीनसाठी कपडे वाळवायला म्हणा किंवा वॉशिंग मशीन, त्या सगळ्या गोष्टी तुमच्या इथे आहेत. आणि जर ह्या बाल्कनीमधनं बघितलं तुम्हाला कळव्याचा जो पारसिक डोंगर आहे तो तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसतोय. मेट्रो स्टेशन दिसतं. किचन तुम्ही बघू शकता किती मोठं आणि किती प्रशस्त आणि किती हायटेड आहे चांगल्या पद्धतीचं. आणि नंतर जेव्हा आपण ह्या फ्लॅटच्या तुम्ही हॉलमध्ये येणार आहात त्यावेळेला तुम्ही बघू शकता ह्या साईडला तुम्हाला असं डायनिंग दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हा मोठा चांगल्या पद्धतीचा तुमचा हा याचा हॉल असणार आहे. सकाळचं ऊन मात्र तुमच्या घरामध्ये सगळं येणार आहे. आणि सकाळचं ऊन तुम्ही तुमच्या डायरेक्ट किचनमध्ये, बेडरूममध्ये, सगळीकडं हॉलमध्ये सगळीकडं तुम्हाला सकाळचं भेटेल. आणि मग अशा सुंदर पद्धतीचा क्रिक फेसिंग आणि हा जो मँग्रो ट्रीज आहेत त्याचं फेसिंग तुम्हाला हे अशा पद्धतीचं व्ह्यू तुमच्या ह्या घरामध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यानंतर जर ह्या किमतीत पण चांगला फ्लॅट आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही इकडे आलात तर इकडे आल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली जर बघितलं तर आत्ताच पूजापाठ करून त्यांनी हे सगळं स्वच्छ करून ठेवलेला फ्लॅट आहे. त्याच्याचमुळं मी शूज बाहेर काढले. आणि नंतर जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं मोठं चांगलं प्रशस्त बेडरूम आहे. आणि बेडरूमचं तुम्ही ह्या साईडला जर आला तर इथे तुमचं कपाट बनवण्यासाठी प्रावधान ऑलरेडी आहे. हे कपाटासाठी जागा आहे. आणि इकडनं मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे ही खिडकी असल्या कारणाने याचं ऊन जे आहे तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये म्हणजे ह्या रूममध्ये पण चांगल्या पद्धतीचं ऊन येतं. आणि नंतर ज्यावेळेला तुम्ही ह्या साईडला अपोजिट डायरेक्शनला आपण आल्यानंतर तुम्हाला इथे सुंदर असं प्लॅटफॉर्म बनवलेलं हात धुण्यासाठी इथे सुंदर तुम्हाला जागेत आरसा लावू शकता. अधिक तुम्हाला इकडे आंघोळीसाठी किंवा बाकी सगळ्या गोष्टींसाठी प्रॉपर अशी जागा उपलब्ध इकडे ह्या साईडला. म्हणजे हे बाथरूम तुमचं कॉमन असणार आहे. आणि विशेष म्हणजे ज्यावेळेला शेवटचं बेडरूम आहे त्याच्यात तुम्ही जर बघितलं तर वुडन फ्लोरिंग ऑलरेडी केलेले आहे. हे वुडन फ्लोरिंगचं तुमचं शेवटचं बेडरूम आहे. ज्यावेळेला ह्या बेडरूममध्ये आपण एंट्री करतो त्याच्यानंतर इथे आल्यानंतर तुम्हाला इथे मोठं प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचं क्वालिटी वाईज एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट इथं बनवलं गेलेलं आहे. आणि नंतर ज्यावेळेला आपण इकडे येणार आहोत त्यावेळेला तुमचं हे बेडरूम आहे. ह्या बेडरूमची साईज तुम्ही बघू शकता. क्रॉस व्हेंटिलेशनसाठी आपल्याला इकडे
पद्धतशीर चांगल्या पद्धतीने खिडकी दिलेली आहे जी क्रॉस व्हेंटिलेशन तुम्हाला देणार आहे. आणि समोरून जर ह्या खिडकीमधनं बघितलं तर तुम्हाला असं ग्रीन मँग्रो ट्रीचा सगळा व्ह्यू आहे. अधिक जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला क्रीक पण दिसतं आणि पारशीचा डोंगर पण तुम्हाला दिसतो. आणि नंतर हे जे वुडन फ्लोरिंग आहे, वुडन फ्लोरिंगच्या ह्या साईडला आल्यानंतर तुम्हाला इथे सुसज्ज असं चांगल्या पद्धतीचं कपाट तुम्ही इथे नक्कीच बनवू शकता, चांगल्या मोठं आणि प्रशस्त. हा अनयुज फ्लॅट असल्याकारणानं तुम्हाला ज्या ज्या गोष्टी बनवायच्या आहेत त्या तुम्ही बनवू शकता. नंतर इथे परत एक खिडकी आहे जी तुम्हाला सकाळचं ऊन क्रॉस व्हेंटिलेशन तुम्हाला चांगल्या पद्धतीचं मिळेल. आणि विशेष म्हणजे याच्यातनं जरी व्ह्यू बघितला तर हा पण क्रीक आणि हा ग्रीन व्ह्यू आहे, हा तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये नक्की मिळणार आहे. अशा पद्धतीने सुसज्ज असणारं आणि पिऱ्यामध्ये विकताना थोडंसं महाग विकलेलं प्रोडक्ट आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं आता तिथे ह्या लोकांनी पण तशा घरं घेताना सगळ्यांनी महाग खरेदी केले. पण आता ज्यावेळेला विकायची वेळ आली त्यावेळेला प्रत्येकाची गरज, प्रत्येकाची अडचण सगळ्यांची वेगळ्या वेगळ्या पद्धतीची असू शकते. तर म्हणूनच आता ह्या मालकांनी हा फ्लॅट विकण्यासाठी आपल्याला सांगितलेला आहे आणि आपल्याला ह्या मालकांनी किंमत सांगितली 1,50,00,000 रुपये ह्या फ्लॅटची किंमत असणार आहे. ग्राउंड प्लस 32 माळ्याची बिल्डिंग आहे, आपला हायर फ्लोअरला फ्लॅट आहे. तर हा फ्लॅट 1,50,00,000 आहे. याच्यामध्ये आपण अजून थोडंफार निगोशिएशन करण्याचा 100% प्रयत्न करणार आहोत. इथे OC CC किंवा कोणत्याही बँकेकडनं जर तुम्ही गेलात तर तुम्हाला याचं सगळं नेटनेटकं नक्कीच मिळणार आहे. अशाच पद्धतीने चांगल्या क्वालिटीचं कन्स्ट्रक्शनचा नवा कोरा अनयूज अनटच फ्लॅट आणि ईस्ट वेस्ट ह्या सगळ्या गोष्टींची सांगड घालून ज्या व्यक्तींना अशा पद्धतीचं घर हवं असेल मला असं वाटतं त्या लोकांसाठी हे घर उपलब्ध आहे. मला फोन करा, ह्या घराची चावी आपल्याकडे उपलब्ध आहे आणि अशा पद्धतीचं तुम्हाला घरं नक्की चांगल्या पद्धतीचे दाखवण्याचा रोज प्रयत्न करतो. त्या प्रयत्नांना यश देणं हे तुमच्या सर्वांच्या हातामध्ये आहे. मी म्हणत नाही की माझ्याकडनंच घर या दाखवणं हे माझं काम आहे. मला फोन आला तर मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण नाही आला फोन तर मी कोणाला जबरदस्ती पण करत नाही की मला फोनच कारण माझ्याकडनंच फ्लॅट घ्या. त्याच्यामुळे मला जास्त कमेंट्समध्ये चांगलं बोललं तर बरं होईल, पण त्या उगाच काहीतरी बोलल्यासारखं जरा मनाला लागतं म्हणून मला असं वाटतं नका बोलू. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरे.